शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। या ठिकाणी बंटी साईश गवस, साईश आपण देखील यायचंय। बंटी यांचे लहान भाऊ आहेत, यांना ही जर्सी समर्पित करतायत। साईश आपण देखील या। ज्यांना 2 चेंडू आणि 4 धावींची गरज असताना ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला, विजयी चौकार आला, त्याला खऱ्या अर्थानं ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन समर्पित करण्यात येत आहे। चला साईश आपण या त्वरित आणि सामन्याकडे वळतोय, जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 तब्बल असे संघ वसई तालुक्यामधील बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। चला साईश आपण त्वरित या। तू मॅच चालू कर। हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न तो प्रदर्शन पहा। खऱ्या अर्थानं ज्या आतुरतेची ज्या सामन्याची वाट पाहत होते संपूर्ण एसटी गाव आणि त्यानंतर प्रेक्षक, तो सामना आपल्या भेटीला आलाय। हितांश युगांश 11 समोर आई भवानी मार्मलपाडा, जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं आई भवानी मार्मलपाडा संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर विशाल पाटील सोबत अक्षय पाटील, तर गोलंदाजी मार्कवर हितेश गवली सज्ज होतोय। मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला गेलाय। चेंडू 1 धावेसाठी। पहा, एक उल्लेख करायचा वाटतोय हितांश युगांश 11 संघाचा। हितेश गवली आणि हितेश म्हात्रे या 2 खेळाडूंना जर सोडले ना तर संपूर्ण टीम घरच्या मैदानावर खेळत आहे। आणि बघूया या खेळाडूंनी सर्वांना मागील 2 वर्ष झाले सर्व टीमने प्रभावित करून सोडणारी कामगिरी केली। आणि पहा या घरच्या मैदानावरती कशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोण कोणावर भारी पडेल येणारे कालवेल सांगेल। मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा घेऊन जातो जिकडे या मॅच साठी जॉईन झाल्यात विजय सर। धन्यवाद। आपण पाहतोय एक आणखीन चांगला सामना आपल्या समोर प्रेझेंट होत असताना एका साईडला आई मारंबळ पाडा आपण बघतोय, तर हो सिंगल तर हॅट्रिक साठी आपण बघितलं तर 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून। तर यावेळी पहा आपण बघितलं तर मारंबळ पाड्याचा संघ एका साईडला आपण बघितलं तर हितांश युगांश 11 अर्नाळा एसटी पाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला आपण अतिशय चर्चेमध्ये असलेला संघ आपण बघितलंय, तर एसटी पाड्याचा संघ आहे, स्थानिक संघ आहे आणि स्थानिक खेळाडूला मात्र प्रोत्साहन देण्यासाठी गावकरी ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत। तमाम अर्नाळ्याचा क्रीडा नगरी आज मात्र फुललंय या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ही स्पर्धा आहे उघडा डोळे पहा नीट, कारण स्पर्धा आहे सुपरहिट। आजच्या दिवसातील सुपरहिट सामना मात्र समोर चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती। वाह, काय फटका खेळला बघितलं तर आपण। सरळ 4 धावांसाठी चौकार, 4 धावा मात्र अंकित केल्या गेल्या। 4 धावेने आपण बघितलं तर धावसंख्या 9 धावा पाहायला मिळत आहे। तर 9 धावा षटक क्रमांक पहिला आपण बघितलं तर, आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल। सुरुवात चांगली आहे ना, त्याला नाव सुद्धा आलं वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे विशाल पाटील। आणि ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला होता बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने, इतका वेगाने चेंडू गेला ना की 2 बॅटर 2 फिल्डर अजूनही विचार करतात की चेंडू गेला तर गेला कुठून, काय इकडून कमबॅक होईल। मोठा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा वर मॅग्निफिकंट स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। थँक्यू डीजे। 13 धावा धावपल करतात। पहा 2 चौकाराने पूर्णपणे प्रेक्षकांमध्ये शांतता आणले। त्याचं कारण आहे घरच्या मैदानावरती खेळणं तितकं सोपं नाही आहे। आणि आता जय समोर चॅलेंज असणार आहे की हॅट्रिक चौकार येईल, कारण की वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि 2 चौकार आल्यात, काय तिसरा येईल। जय पुन्हा एकदा सज्ज होतोय। मोठा फटका ऑन साइडला, हो ना तेरी ना मेरी, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा।
थँक्यू डीजे. विजय सर, 3 चौकार आल्या, 3 चेंडूमध्ये टीम मिटिंग बोलावली गेले, कारण टीम मिटिंग बोलावणं खूप गरजेचं होतं आणि यावेळेला टीम मिटिंग सुद्धा बोलवलेली. काय इकडून जय कमबॅक करेल, काय इकडून जय ब्रेक थ्रू आणून देईल, येणारे कालवेळ सांगणार. हा नक्कीच, कारण ज्या प्रकारचा फलंदाजी आपण बघितली तर भन्नाट प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते. लगाम आता मात्र आणावा लागेल आणि ते गोलंदाजाला काम करावं लागेल, कारण जरतरला क्रिकेटमध्ये बिलकुल थारा नाही आहे. कागदोपत्री जरी तुम्ही चांगले खेळाडू असले तरी प्रत्यक्षात तुम्हाला तुमचा नॅचरल खेळ करावा लागेल. यावेळी पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळी टप्पा पडल्यावरती सरळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आता कमबॅक करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती युद्ध आहे आणि युद्ध आहे, रणांगण आहे, हे क्रिकेटचं रणांगण आहे आणि कोण जिंकेल कोण हरेल त्यापेक्षा क्रिकेटचा विजय. यावेळी बघा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून सरळ 4 धावांसाठी हा आलाय बिग चौकार. विषय आहे नादाचा. धावसंख्या आपण बघितली तर वेगाने वाढते. 21 धावा. मारंबळपाडा संघ आपण बघितला तर खूप वेगाने धावा जमवतोय, परंतु बघा अजूनही आपण बघितलं क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कमबॅक करावा लागेल आणि ती क्षमता आहे. आपण बघितलं तर या संघामध्ये ब्लॉक चेंडू तर आपण खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथं शिवकांत शिलेबन संघ थोडासा दबावावरती आहे. दबावाच्या वरून जाऊन चांगली आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकानंतर धावा झाल्या त्या म्हणजे 22 धावा. येस डीजे. डीजे इथं विषय नाही पैशाचा, इथं विषय आहे नादाचा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये असा सामना चालू आहे ना, एका बाजूला आई भवानी मार्बल पाडाय तर समोर हितांश शुगांश 11 संघ आहे, ज्याने मागील 2 वर्ष झाले सर्वांना प्रभावित करून सोडणारी कामगिरी मृदुल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. काय इकडून घरच्या मैदानावर काय घडेल येणारी कालवेळ सांगणार आहे. टास्क का बॉस मध्ये ज्यावेळेला इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की मयूर समोर एक चॅलेंज असणार आहे, म्हणा हार्ड हिटर बॅटर विशाल पाटील, आणि ते चॅलेंजला आतापर्यंत एक्सेप्ट करून चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. परंतु विशाला सुद्धा विसरून चालणार आहे की मयूर ज्या प्रकारे बहरात आहे ना, तो सुद्धा बॅटिंगला अजून यायचा आहे, त्याची सुद्धा वेळ येणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ब्रेक थ्रू आलाय. कोणाचा आलाय? विशालचा आलाय. जाऊया ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू विजय सर. 22 धावा धावपल करतात आणि मी जर उल्लेख केला अंडरआर्म क्रिकेट बॉक्स मध्ये बरेच असे खेळाडू आहेत ज्यांना हार्ड हिटर बॅटर म्हणून नाव दिलंय. विघ्नेश सुद्धा आहे दुर्गेश 11चा, त्याला सुद्धा विसरून चालणार नाही. विघ्नेश असा खेळाडू आहे ना की ज्या खेळाडूने बऱ्याच वेळेला बॅटिंग सुद्धा करून दाखवले आणि 6-5 6-4च्या इक्वेशनला डिफेंड सुद्धा केलंय, त्यामुळे विघ्नेशला सुद्धा विसरून चालणार नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो, बॅकअप बघा कशा प्रकारे आहे. क्या बात आहे. अजून एक ब्रेक थ्रू आलाय. धन्यवाद तिथे धन्यवाद. आपण बघितलं तर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. ज्या प्रकारचा खेळ बदललाय, रंग बदललेत, रूप बदललेत, सावट बदललंय, हवामान बदललंय आणि आता आपण बघितलं क्रिकेटच्या नव्या रूपाला सुद्धा आपण पाहतोय. आतापर्यंत बघितलं एक साईड आपण पाहिली होती 2 दिलीप म्हात्रे, हितेश म्हात्रेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या क्षेत्ररक्षणासाठी. धन्यवाद. आपण बघितलं मृदुल मेहर. यावेळी बघा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळलाय सुपडा साफ, चेंडू गेलाय सीमा रेषा पार 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 चौकार. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर, षटकार नेहमीच मारतो आहे. धन्यवाद. नक्कीच डिझेल आपण कमी संधी देणार कारण सामना तेवढाच गरम आहे. आजच्या दिवसातील अप्रतिम सामना. एका साईडला आपण बघितलं अर्नाळा गावचा संघ खेळतोय, एका साईडला मारंबळपाड्याचा संघ. हो, चेंडू पुन्हा एकदा खराब. चुकीला माफी नाहीये
आणि यावेळी नक्कीच चुकी झाले. 4 धावा मात्र अंकित केल्या गेल्या. ज्यावेळी तुम्ही कमबॅक करतायत त्यावेळी अशा प्रकारचा खेळ होणं खूपच स्वाभाविक आहे आणि अशा चुका ह्या तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण शालेय जीवनामध्ये शिकलोय. पण सातत्य येणारं अपयश हे सुद्धा चांगलं नाही आहे. चौकार आलाय, धावांची गती वाढले. धावा आपण बघितला 30 धावा. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. येणारे चेंडूचा काही खेळ बाकी आहे. इथून जर 50 धावांचा पल्ला पार केला ना तर एक मोठी धावसंख्या उभी राहील. हा विजय सर, तोच प्रयत्न झाला आहे गेला आतापर्यंत, तोच प्रयत्न दोन्ही बॅटरचा झाला. कारण विशालच्या विकेट नंतर कुठल्याच प्रकारचा दबाव आलेला बॅटर नाही घेतला गेला. त्यांना माहिती आहे घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती जितक्या धावा आपल्याला बनवता येईल ना तितक्याच बनवण्याचा प्रयत्न करायचा आतापर्यंत प्रयत्न झाला गेलाय. कारण घरचं मैदान आहे, इकडे काहीही घडू शकतं, कुठलाही बॅटर आपल्या पद्धतीने बॅटिंग करू शकतो. निखिल, यावेळी बघा आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुन्हा एकदा खराब 2 चेंडूवर 2 चौकार आले. धावांची गती वाढली गेली. पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलं. परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. 31 धावा सध्याच्या घडीला स्कोअरबोर्डवरती. मारंबळ संघ आपण बघितलं घेर चेंज केलाय. पॉझिटिव्ह क्रिकेट सिंगलच्या माध्यमातून हो बंबल. बघा दबाव असतो, संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा दबावाचा इफेक्ट आहे आणि आता ज्यावेळी प्रेशर आहे ना ह्या प्रेशरमध्ये तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ करावा लागेल. जो 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. 3 षटकानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा. 32 धावा जरूर झाल्यात पण गडी पण बाद झालेत. गडीचा क्रमांक पाहिला तर 2 गडी बाद झालेत. तर आई भवानी मारंबळपाडा हा संघ टेनिस क्रिकेटमधला एक आणखीन दिग्गज संघ आहे. तुम्ही तर नेहमी कॉमेंट्री करत असतात अंडरम बॉक्सला, मी फार कमी करतो, परंतु तुमचा अनुभव जो आहे तो यावेळी कामी येतो कॉमेंट्री करत असताना. कारण हे जे खेळाडू आहेत ना हे इथून पुढे आपल्याला चांगल्या स्टेजला पाहायला मिळणार आहेत. मृदुल मेहर, ज्या प्रकारे आपण सुमित ढेकळेचा उल्लेख केला आणि सुमित ढेकळेची आपण चर्चा पण केली होती की सुमित ढेकळेचं जे क्रिकेट आहे ते इथूनच सुरुवात झाले. प्रशांत गरज असू दे, सुमित ढेकळे, विनायक भोईर, नामांकित खेळाडू आपले चॉमीचा विचार केला आपण तर त्याचा पण क्रिकेट याच याच्यानी पुढे आलंय. म्हणून इथून टेनिस क्रिकेटला मोठे स्टारकास्ट खेळाडू या अशा स्पर्धेपासून मिळणार आहेत आणि त्यामुळे आयोजकांचा विशेष आभार आहे की एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिलाय. संधी येत नाही आणि संधी ज्यावेळी येते त्याचा फायदा उचला. यावेळी संधी आलंय. मारंबळपाडा पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतोय. पण आपण बघितलं इथं शुभांशु 11 संघ यांनी नवापूरला आत्ताच एक स्पर्धा जिंकलंय माझ्या माहितीनुसार आणि तो सुद्धा या स्पर्धेतील प्रमुख दावेदार असू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकतो. जांभूळपाड्याचा संघ आहे सध्याच्या, आपण बघितलं दुर्गेश याचा संघ आहे, 11चा संघ आहे, तोही मातब्बर संघ आहे. असे मजबूत आहे. साहेबाचा संघ आहे, तो मातब्बर संघ आहे. कोणी जिंकू शकतो कारण 40,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा चेंडू, यावेळी बघा चेंडू, हो हो काय क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एका साईडला गोलंदाजी मार्कवरती आला आहे दीप विकास जाधव, एक नामांकित खेळाडू. लेदरमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स अमेज स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना दीप पुन्हा एकदा मैदानावरती आहे. ओ फुलटॉस चेंडू, यावेळी चुकी नाहीये. फुलटॉस चेंडूवरती गडी बाद होतोय. गड्यांचा क्रम वाढला जातोय. काय बोलशील आता प्रकारची धावसंख्या पाहून? वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा कमबॅक कशा प्रकारे केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये इतक्या वेगाने सुरुवात झाली होती ना की अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये चर्चेस भाग पाडला होता इथान शुभांशु 11 संघाला. परंतु दीपने आलाय ब्रेक थ्रू आणि दीपने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारे कामगिरी सोडले. बऱ्याच वेळा या खेळाडू आज मला एक स्पर्धेतून आठवते तेजस्वीचा संघ समोर होता. 6 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज असताना या खेळाडूंनी 4 धावा डिफेंड केल्या होत्या. अजूनही सामना मला आठवतोय तो नवापूर नगरीमध्ये इथे सामना झाला होता. इकडून काय दीप ब्रेक थ्रू आलाय. नक्कीच यावेळी पुन्हा हो दीप आता आलाय फॉर्म मध्ये. बघा आपल्या घरच्या मैदानावर खेळणं अलग आहे, बाहेरच्या मैदानावर खेळणं अलग आहे आणि आज आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर आपला संघ कठीण परिस्थितीमध्ये असताना दीप मात्र आता दिवा लावतोय. अंधेरे में उजाला अशा प्रकारचा खेळ. 100 रुपयाचं पारितोषिक आले दीपसाठी. विलास रसाळ यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवा. जोरदार सामना कठीण परिस्थितीत होता. गड आला पण सिंह गेलाय. आपण पाहिलाय पण अजून सिंह गेलाय नाही आणि गड पण आलाय नाही. सामना अजून ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा कारण टायगर जिवंत आहे. यावेळी बघा डीबीएन लाईव्हची टीम टेलिकास्ट 100 रुपये आपण बघितलं तर कैलास यांच्या माध्यमातून आलाय दीपसाठी. हो सिंगल सिंगल सिंगल. कुठल्याही प्रकारची घाई नाही. धावसंख्या आपण बघितली तर वेग पकडतंय. आपण पाहिलं तर मुंबईच्या लोकांनी पहिलं आपण बघितलं रेल्वे पाहिली, मेट्रो पाहिली, मोनो पाहिली. येणाऱ्या दिवसामध्ये आपण बुलेट सुद्धा पाहणार आहोत आणि त्या पद्धतीचा खेळ सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय.
चला आपण जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. ओ हो, यावेळी टॅप केलाय चेंडू, एकच धाव. हो, वेगानी 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 पंच बघूया निर्णय काय देत आहेत. वेगवान जबरदस्त स्टँड वरती थ्रो. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आणखीन आणखीन 100 रुपये. निखिल पाटील यांच्याकडून कोणासाठी? विलास कडून निखिलला. ओके ओके. कैलास भोईर यांच्याकडून दीपला आणखीन याच्याकडून कैलास भोईर यांच्याकडून आले 100 रुपये. धावा कमॉन डीजे कमॉन. थांबा जरा 2 मिनिटं. डीजेला थांबवतोय. धावसंख्या आपण बघितली तर 34 34 धावा. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची गती काय होती. 2 षटकानंतर आता बघितलं थोडंसं बॅकफुटला आलाय, परंतु बॅकफुट नाही बोलू शकत. ज्या प्रकारची सुरुवात केलंय आई भवानी मारंबळपाडा संघ सध्याच्या घडीला खूप सर्वोत्तम खेळ करतोय आणि आपण बघितलं सुरुवात चांगली झाली होती. इसीलिए कहते हैं कि पानी में आपको उतरना है तो पानी कितना गहरा है इसके लिए नीचे उतरना पड़ेगा, और क्रिकेट का मैदान में आपको खेलना है तो मैदान के अंदर जाना पड़ेगा. अनुमान लगा के आप कुछ नहीं कर सकते, आपको जाके वहाँ पर खेलना पड़ेगा. हा क्रिकेटचा खेळ आहे. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा, की हा क्रिकेटचा अतिभव्य रम्य सोहळा. पाहत राहा बघत राहा, उघडा डोळे पहा नीट, कारण स्पर्धा आहे सुपरहिट. कारण सुपरहिट यासाठी कारण अर्नाळ्यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आणले. नॉट आउट NOTOUT. नथिंग इज इम्पॉसिबल इज द वर्ड, इट इज आय एम पॉसिबल. यावेळी आपण तर खेळाडू नॉट आउट आहे. पुन्हा एकदा दीप. धावसंख्या आपण बघितली तर 33. ओ बॅकफुटला गेला. सिंगलच मिळेल, डबल साठी प्रयत्न होईल. बरं बघितलं आपण डिक्लेअर झोन मध्ये आणि इनिंग संपते. पहिल्या इनिंग मध्ये आई भवानी मारंबळ पाडा पोहोचलाय तो म्हणजे जवळजवळ 34 धावांवरती. 35 धावाचं आव्हान दिलं गेलंय. 35 धावा झाल्या, 36 धावाचं आव्हान दिलं गेलंय. धन्यवाद डीजे. थांबा एक मिनिट थांबायचं. विशाल 1 मिनिट थांब. हे बघा मारंबळपाडा 36 झाल्यात, 37 टू विन आहेत. ओके, इथान शुभांश इलेव्हन 37 टू विन, 37 टू विन. 36 झाल्या, 37 टू विन. सदोतीस धावा आता मात्र कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे, होतील का? शक्य ते अशक्य करून दाखवावं लागेल, कारण हा क्रिकेट तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देत नाही आहे, संधी पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही आहे. आता 36 धावा झाल्या, 37 धावाचं आव्हान आहे. अर्नाळ्याचा संघ आपण बघितला, इथान शिवांश इलेव्हन अर्नाळा इष्टीपाडा सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिलेला संघ आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं अंडर बॉक्समध्ये 2 वर्षापासून परफॉर्मन्स पाहिला तर खूप सुंदर राहिला आहे आणि तोच संघ मैदानावरती पुन्हा एकदा दीप मैदानावरती आहे. या खेळाडूची चर्चा नक्कीच केली, कारण पिंगुळकर सर जे पृथ्वीशाचे कोच आहेत त्यांच्या माध्यमातून या खेळाडूबद्दल चर्चा झाली होती की हा खेळाडू लेदरमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करतोय आणि करायला हवा, कारण टॅलेंट आहे. यंग टॅलेंट पुढे येणं खूप जरुरी आहे आणि आपल्या ग्रामीण भागातून एखादा खेळाडू पुढे आला तर तो क्रिकेटचा विजय आहे, आपल्या गावाचा विजय आहे. आणि अर्नाळाच आपला गाव सध्याच्या घडीला फुल फॉर्ममध्ये आहे, कारण विनायक भोईर रणजीपटू याच गावाने दिला. नंतर आपण बघितलं तर प्रशांत घरतसारखा महाराष्ट्राचा नामांकित खेळाडू याच गावातून आपल्याला निर्माण करता आला. आणि आणखून अनिल घरत सध्या 40+ क्रिकेट गाजवतोय महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा खेळाडू याच गावचा आहे. म्हणून आपल्याला खरंच गर्व आहे या गावाचा की या गावातले खेळाडू खूप लेवलला जात आहेत.
चला आपण सामन्याकडे जाऊया. 37 धावाचा आव्हान आहे आणि या 37 धावाचा आव्हानाचा पाठलाग करत असताना दोन मातब्बर खेळाडू मैदानावरती. एका साईडला दीप आहे, दीप विकास जाधव, एका साईडला मयूर आहे. तर मयूर काशीनाथ जाधव, हो या खेळाडूची पण भरपूर चर्चा आहे. मयूर जाधवला विकेटवर राहणं जरुरी आहे. गेली 3 ते 4 वर्ष झाली सातत्याने अंडरम बॉक्स असू द्या किंवा ओपनचे सामने असू द्या, खूप मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. सायबा प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त प्रदर्शन, मला वाटते 5 ते 6 धावा कमी पडल्या, नंतर मॅन ऑफ द सिरीजमध्ये एक बाईकसुद्धा भेटली असती नक्कीच. आणि हा खेळाडू आता मैदानावरती आहे, सर्वांच्या नजरा आहेत या खेळाडूवरती. परंतु जेवढा अनुभव आहे तो अनुभव कामी येईल का? हो, टॅप केलाय, सिंगलला प्रेरणा दिले, एका साईडला सिंगलच्या साह्याने. हो यावेळी बघायचं आहे, ओव्हर थ्रो झालाय, पंच काय बोलतात आपल्याकडे बघायचं आहे. एकच धाव. खूप चांगला सामना सध्याच्या घडीला आपण बघतोय. प्रेक्षकांचे डोळे मात्र सामन्याकडे लागले आहेत. मृदुल मेहर आमचे मित्र सांगत होते, सर मला कॉमेंट्री करू द्या, पण चांगला सामना आहे आणि मला पण राहिलं नाही, कारण आपल्या गावचा संघ आहे. मी करतो, नंतर तुला संधी मिळेल. संधी प्रत्येकाला मिळते. आज प्रवीण असतोय, कारण प्रवीणला माहिती आहे संधी मिळाली आहे गुजरातमध्ये जाण्याची. यावेळी पहा पुन्हा एकदा सिंगल पूर्ण केलंय. ओ यावेळी काय होते नाही पंच बोलतात नाही आहे आणि सुरक्षित पोचला. यावेळी आपण बघितलं तर खेळाडू संधी होती यावेळी संधी घालवलंय. खूप जबरदस्त सामना यावेळी पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हरेल त्यापेक्षा क्रिकेटचा विजय होणार आहे. सामना मात्र आपण बघितला तर आई भवानी मारंबळपाडा, आपण बघितलं रणजनदादा पाटील माजी नगरसेवक आमचे मित्र, त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा स्पर्धेला आपण स्पॉन्सरशिप पाहत असतो. सदानंद पाटील, रंजनजी पाटील. ओ यावेळी बॅकफुटला गेलाय, नाही मिळणार धावा. एका साईडला आपण बघितलं तर मयूर जाधव, अंडरम बॉक्स टेनिस क्रिकेटमधील उभरता हुआ सितारा म्हणून यावेळी बघा टॅप केलाय. नाही दबाव. यावेळी मात्र दबावावर आहे. दबाव आपण बघितला तर आता अर्नाळा संघावरती येतोय. प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन चेंज होत आहे, गणित चेंज होत आहे. कोण हरेल कोण जिंकेल यापेक्षा सामना जबरदस्त होणार आहे. बघा घरचे प्रेक्षक आहेत आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना थोडासा दबाव असणारच आहे. यावेळी टॅप केला, चेंडू बघायचा आहे. एक टप्प्यानंतर सिंगलच्या माध्यमातून एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकानंतर धावा आपण बघितल्या तर धाव फलकावरती धावा आहेत, त्यामध्ये फक्त 3 धावा. आता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या, त्या म्हणजे 34. 18 गेंदों में 34 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. आर या पार की लड़ाई है. सामने घना अंधेरा है, पहाड़ चीर कर रास्ता बनाना है. अब रास्ता तो बनाना पड़ेगा. बुलडोजर लगाओ, जेसीपी लगाओ, जो लगाना है लगाओ, लेकिन रनों का ये रास्ता आपको पार करना पड़ेगा. 18 गेंदों का खेल अब बाकी है और यहाँ से 34 रनों की जरूरत है. मतलब 3 चौके के लिए यहाँ पर भूपेंद्र पाटिल के द्वारा 500 रुपए का इनाम. ओ हल्के हाथों से खेला, इसको कट किया, सिंगल की तरफ जाने दिया. अब देखिए इक्वेशन 17 गेंदे और लगभग 33 रनों की जरूरत है. 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा. क्रिकेटचा महासंग्राम, जबरदस्त आयोजन नियोजन असलेली संकुलपूर्ण एक स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. ओ टॅप केला. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. तुमच्या टाळ्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुमची प्रेक्षकांची आणि खेळाडूंची एनर्जी वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या टाळ्या खूप महत्त्वाच्या. काय एफर्ट टाकलेत यावेळी. 3 धावा अडवल्यात. संधी देत नाही आहेत. यावेळी संधी निर्माण करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. दोन्ही एंड कडून आता मात्र आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा टॅप. संधी नाही आहे. बघा पुन्हा एकदा सामना मात्र आपण बघितला तर एक सिंगल वरती काही होणार नाही आहे. सिंगलनी दबाव वाढत जाणार आहे. इक्वेशन लांब आहे, दिल्ली लांब होणार आहे. आता आपण बघितलं षटक क्रमांक 2 आहे. सामना थोडासा लांब चाललाय. इथून 1-2 चौकार येणं जरुरी आहे. नागू कडून सुद्धा मयूर जाधव साठी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय 3 चौकारासाठी, परंतु येणं जरुरी आहे, सध्या येत नाहीयेत. हो चांगला फटका आपण बघितलं तर यावेळी चौकार आलाय. हितेश आणि मयूर
बघितलं आपण इथेच्या बॅटमधून चौकार आलाय. आता धावसंख्या झाली ती म्हणजे जवळजवळ 10 धावा. इथून अजून बघितलं तर जवळजवळ 27 धावांचं आव्हान आहे. सामना संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका. टीव्ही ऑन ठेवा. DBN लाईव्हची टीव्ही तुम्हाला कॅप्चर करते. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये शिस्त, समर्पण, ध्येय सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात, तरच तुम्ही पारखून निरखून चांगलं क्रिकेट खेळू शकतात. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही इथून आपण बघितलं तर 12 चेंडू आणि जवळजवळ धावा करायच्या त्या म्हणजे 27 धावा. प्रवीण पाटील आमच्यापर्यंत चांगला अपडेट देत आहेत. 12 चेंडू 27 धावा. आई भवानी मारंबळपाडा एका साईडला आपण हितांश युवांश 11 अर्नाळा. या चेंडूवरती आपण बघितलं तर बघा हा दबाव आहे, दबावाचा प्रेशर आहे. कारण त्यांनी प्रयत्न भरपूर केले परंतु शेवटच्या टायमाला आपण बघितलं असफल, यश प्राप्त झालेलं नाही आहे आणि गडी बाद होतोय तो म्हणजे जवळजवळ मयूर जाधव यांच्या खेळीला लागला पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानावरती. आता मात्र दबाव आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. 2 चौकार आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटी होऊ शकते. वार पलटवार या गोष्टी पाहायला मिळतील का? पहिला चेंडू, काय चेंडू मारलाय. अमन अमन पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालंय. कुठल्याही प्रकारची संधी नाही आहे. अजूनही बघितलं 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि धावा करायच्या त्या म्हणजे अजूनही 23. अमनसाठी विलास रसाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजूनही सामना संपलेला नाहीये. 10 चेंडू 23 धावा. प्रेक्षक टाळ्या वाजवा, चांगला सामना चालू आहे. हो, ऑफस्टॉपच्या बाहेर थोडासा बाहेर होता. यावेळी अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आई भवानी मारंबळपाडा विजयाच्या दिशेने जातोय का? सध्याच्या घडीला अशा प्रकारचं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतंय. हो, लेगच्या दिशेने खेळलाय, लेगच्या दिशेने खेळलाय. हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नागूबाई नागेश चव्हाण 500 रुपये. हॅट्रिक येईल का? टॅप मारलाय, सिंगल मात्र मिळेल. नो हो हो हो. यावेळी बघा आई मारंबळपाडा संघ जर आपण बघितला तर पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलाय. पहिल्यापासून अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तोच अनुभव या मैदानावर दाखवत असताना का असते घरच्या मैदानावर खेळणं थोडंसं अलग असते. त्यावेळी परिस्थिती वेगळी असते आणि परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागतो. मारंबळपाडा थोडासा घरच्या मैदानावर नाही आहे त्यामुळे दबाव कमी आहे. प्रेक्षक युट्यूबला बघतात ती वेगळी गोष्ट आहे परंतु समोर खेळणं थोडंसं अवघड असते. यावेळी बघा कारण सध्याच्या घडीला चेंडू 4 धावांसाठी. कारण दबाव यासाठी आहेत कारण आपल्या फलंदाज जे आहेत आपल्या गावचे आहेत, त्यांच्या आई वडील भाऊ बहीण आपले गावकरी ग्रामस्थ सगळे बसलेत आणि त्यांच्या समोर धावा झाल्यात 19 धावा. अजूनही आपण बघितलं 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्यामध्ये प्रवीण 18. प्रवीण पाटील मॅन फ्रॉम नारंगी, DBN लाईव्हचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमॅन प्रवीण आणि धनंजय नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. अजूनही आपण बघितलं 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा होईल का? काय घडेल? इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बिगड़ते हैं, लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. यावेळी काय चेंडू सीमापार जाईल का? 6 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या 18. पुढचा चेंडू हो यावेळी अडवलाय 9 के 3 धावा अडवल्या. चौकार आला असता तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण मानावं लागेल या खेळाडूकडून. 5 चेंडू आणि अजूनही आपण बघितलं इथून 5 चेंडू 17 धावा. पहा प्रेक्षक अजूनही आपण बघितलं रात्रीच्या सत्रामध्ये सामना व्यवस्थित डोळे उघडून पाहतायत. चेंडू आपण बघितला गोलंदाज आहे फिरकी, चेंडूनी घेतली गिरकी आणि फलंदाजाच्या हृदयात भडकवली धडकी. हो यावेळी टॅप. ओ चौका 4 चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आपण जर बघितलं तर अजूनही 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. भूपेंद्र पाटील सामना संपलेला नाहीये. उघडा डोळे पहा नीट. अडवलाय जीवाच्या आकांताने अडवलाय. आता समीकरण आलंय 2 चेंडू आणि 12 धावा म्हणजे जवळजवळ
आई भवानी मारंबळपाडा प्रवीण पाटील बाली यांचा संघ विजयाच्या जवळने कोच करतोय. प्रवीण पाटील बाली असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, काही प्रेक्षकांना माहीत नसेल परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी साईनाथ अर्नाळा या संघासाठी भरपूर वेळा त्यांचे इंट्रा टाकलेले आहेत आणि संघालाही विजयपद मिळवून दिले अर्नाळा संघाने. हो यावेळी बघा टॅप केला चेंडू. अशा प्रकारे आपण बघितलं तर आई भवानी मारंबळपाडा यावेळी मात्र विजय श्री प्राप्त करतोय आणि आता दबाव असणार आहे पुढच्या वेळेसाठी, पुढच्या इनिंगसाठी, पुढच्या सामन्यासाठी. आपण बघितलं हितान शिवांश 11 या संघाला पुढचा सामना जिंकावाच लागेल आणि हा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ